पावसच्या स्वामी स्वरूपानंदाचे शिष्य म्हणजे स्वामी माधवनाथ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडल्या त्या म्हणजे डॉक्टर सुषमा वाटवे। त्यांचं चरित्र वाचत असताना एक फार सुंदर पॅराग्राफ वाचनात आला आणि मला असं वाटतं तो आपण सगळ्यांनी ऐकला पाहिजे, कारण आयुष्यात येणारी संकट, मग ती आपल्याला व्यवहारी आयुष्यात येणारी संकट आणि पारमार्थिक आयुष्यात येणारी संकट किंवा प्रतिकूलता याच्याबद्दल ताई काय म्हणतात बघा। ताई असं म्हणतात, अशा विरोधी वातावरणाचे काही फायदेही असतात। परमार्थ जीवनामध्ये अशा विरोधी वातावरणाचे काही फायदेही असतात। सर्व जीवन सरळ अनुकूल असेल तर कदाचित मनुष्य सुखासीन, आळशी, निष्क्रिय बनण्याची शक्यता असते। पण जर विरोधी प्रतिकूल वातावरणात जीवनाची वाटचाल करायची असेल तर त्यातून मनुष्य हा जास्त कर्तबगार, निर्भय, जिद्दीचा, कामसू, सावध आणि कणखर बनतो। कोणत्याही परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य त्याच्यात येते। अशीच व्यक्ती जीवनात स्वतः चांगली घडू शकते आणि इतरांना तसे घडविण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये सहजच येते। म्हणजे आयुष्यात येणारी संकट ही संकट नाहीयेत, तर दॅट इज अन अपॉर्च्युनिटी, जी स्वतःला तराशण्यासाठी, स्वतः बनण्यासाठी ती आपल्यासाठी एक संधी असते। आणि अशा प्रकारे विविध संकटांनी जेव्हा आपलं व्यक्तिमत्व फुलतं, उमलतं, त्यावेळेस त्याचं सौंदर्य हे जास्त असतं। म्हणजे आपलं सगळ्यात बेटर व्हर्जन, आवर बेस्ट व्हर्जन कॅन बी कम आउट व्हेन द डिफिकल्टीज आर देअर। सो डिफिकल्टी ही आपल्या आयुष्यातली अपॉर्च्युनिटी असते। संधी मिळाली तर हे चरित्र नक्की वाचा। सद्गुरूच्या सानिध्यामध्ये एखादा व्यक्ती कसा हळूहळू उमलत जातो आणि कसा घडत जातो याची फार सुंदर गोष्ट आहे। माझं हे पुस्तक आता संपत आलं आहे। आय एम रीडिंग फ्यू लास्ट पेजेस।